जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मोटारसायकल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी ताब्यात, 7,50,000 रुपये किमतीच्या 21 दुचाकी जप्त। नंदुरबार जिल्ह्यातील 6 गुन्ह्यांची उकल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असून ते अद्यापही उघडकीस आलेले नाहीत। त्यानुषंगाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून मोटारसायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रिय गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले। वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटारसायकल चोरीच्या पद्धतीचा अभ्यास करून वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटारसायकल यांची इत्थंभूत माहिती घेऊन रेकॉर्डवरील जेलमधून सुटून आलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरून जास्त प्रमाणात मोटारसायकल चोरीस जातात त्या ठिकाणी पाळत ठेवून होते, तसेच आपले बातमीदारांमार्फत माहिती घेऊन मोटारसायकल चोरांचा शोध घेत होते। 20 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मसावत पोलीस ठाणे हद्दीतील मसावत ते राणीपूर रोडवर 2 अनोळखी इसम विना नंबरच्या सुपर स्प्लेंडर मोटारसायकलवर संशयास्पद परिस्थितीत फिरत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून मिळालेल्या बातमीमधील संशयितांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या बातमीमधील विना नंबरच्या मोटारसायकलवरील इसमांचा शोध घेतला असता मसावत पोलीस ठाणे हद्दीतील रिद्धी सिद्धी गणपती मंदिराजवळ 2 इसम विना नंबरच्या सुपर स्प्लेंडर मोटारसायकलवर फिरताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सुरेश संतोष मुखडे राखी पानसेमल बडवाणी, सुनील भावल्या वळवी चार्ली फाटा पानसेमल बडवाणी असे सांगितले। त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता ते उडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरची मोटारसायकल ही धडगाव येथून चोरी केली असलेबाबत माहिती दिली। त्याबाबत धडगाव पोलीस ठाणे अभिलेख पाहिले असता धडगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 209/2026 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजून आले। तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपितांना नंदुरबार जिल्ह्यातील इतर मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांबाबत अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे इतर 2 साथीदार गुलाबसिंग उर्फ गुलच्या इसमा वळवी चार्ली फाटा खेतेया बडवाणी व त्यांचा आणखी एक साथीदार यांच्या मदतीने नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणी तसेच मध्य प्रदेश व गुजरात राज्यात मागील काही दिवसामध्ये मोटारसायकली चोरी केल्या असून चोरी केलेल्या मोटारसायकल ह्या त्यांच्या गावी लपवून ठेवलेल्या आहेत। बाबत सविस्तर माहिती दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुलाबसिंग वळवी यास ताब्यात घेऊन 4ही आरोपितांनी वेगवेगळ्या ठिकाणी लपविल्या 7,30,000 रुपये किमतीच्या एकूण 21 मोटारसायकली कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। मिळून आलेल्या मोटारसायकलबाबत नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता नंदुरबार जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले। नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 605/2026, शहादा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 568/2024, शहादा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 694/2026, उपनगर पोलीस ठाणे गुन्हा 21/2026 ताब्यात घेण्यात आलेल्या 4ही आरोपितांकडून 7,50,000 रुपये किमतीच्या एकूण 21 मोटारसायकली हस्तगत करून नंदुरबार जिल्ह्यातील 06 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे। तसेच पुणे येथील 2, गुजरात राज्यातील 6 व मध्य प्रदेश राज्यातील 3 व उत्तर प्रदेश राज्यातील 1 मोटारसायकल अशा एकूण 18 मोटारसायकल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे। तसेच उर्वरित 3 मोटारसायकलींबाबत मूळ मालकांचा शोध घेऊन त्याबाबत गुन्हे दाखल आहेत अगर कसे याबाबत माहिती घेण्यात येत आहे। तसेच त्यांचा उर्वरित साथीदार याचा शोध घेऊन त्यास देखील लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे यावेळी पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रीमती अश्विनी सानप यांनी सांगितले। सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार सजन वाघ, दादाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, योगेंद्र सोनार, मोहन रमढेरे, पोलीस अंमलदार यशोदी पोरले, विशाल मराठे, सचिन सैंदाणे यांच्या पथकाने केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।